बदलापुरात पावाची दरवाढ झाल्यामुळे वडापावचे दर देखील वाढले आहेत। वास्तविक एका पावाच्या किमतीत अवघ्या 37 पैशांची वाढ झाली असली तरी यापूर्वी बेसन, कांदे, बटाटे, लसूण, तेल महागल्यानंतर आता पावाची दरवाढ ही वडापावचे दर वाढवण्यासाठी निमित्त ठरली आहे। पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्यानं बदलापूर बेकरी असोसिएशनने 8 पावाच्या लादीत 3 रुपयांची वाढ केली। त्यामुळे आधी 20 रुपयांना मिळणारी लादी आता 23 रुपयांना मिळणार आहे। त्यामुळे एका पावाच्या किमतीत अवघी 37 पैशाचे वाढ झाली आहे। पण तरीही वडापावचे दर 1 ते 2 रुपयांनी वाढत असल्यानं हा कोणता हिशोब असा प्रश्न नागरिकांना पडला होता। पण वडापावच्या दरवाढीला पावाची दरवाढ ही फक्त निमित्त मात्र ठरली असून यापूर्वी बेसन, कांदे, बटाटे, लसूण, तेल यांच्या वाढलेल्या किमती देखील वडापाव महागण्यास कारणीभूत आहेत। आता प्रत्येक गोष्टी भाव वाढलेत। बेसन झालाय, बेसन होता 60 रुपये किलो, आता झाला 120 रुपये किलो। तेलाचा डबा झाला 22-23 रुपये डबा झालाय, 1400 रुपये डबा होता। आता गॅसची टाकी 1700 रुपये गॅसची टाकी झाली। गरीब आता पहिले आता लसूण 200 रुपये, आता लसूण होतं 20 रुपये किलो, आता झालं 400 रुपये किलो। कांदे 80 रुपये किलो झालेत। तर आम्ही पहिले विकायचो वडापाव 10 रुपयाला, आता 15 रुपये विकून पण आमचे पैसे बनत नाही। आता संध्याकाळी आम्हाला बेसनवाला पैसे लागतात, तेलवाला पैसे सगळ्यांचे देऊन पण वाला पैसे तर आम्हाला पैसे उरत नाही संध्याकाळी। काय करणार, सर्वसामान्यांचा खाण्याचा गोष्टी वडापाव आहे, पण वडापावला एवढा आता 15 रुपये विकून पण आम्हाला पैसे पुरत नाहीत, लोकांना पण पुरत नाहीत। गोष्ट करायचं काय आता, महागाई वाढल्यामुळे आमच्या तेलाचे भाव वाढत आहेत, बेसनचे भाव वाढत आहेत, कांद्याचे भाव वाढत आहेत, बटाट्याचे सर्व आम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचे भाव वाढत आहेत। त्यामुळे आम्हाला पावाचे भाव वाढल्यामुळे आम्हाला जो वडापाव आहे तो 15 रुपयाने आम्ही विकतो, त्याच्यापेक्षा जास्तने विकावं लागेल। त्या वाढलेल्या भावामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होणार आहेत। अक्षरशः या महागाईने आम्ही अक्षरशः त्रस्त झालेलो आहोत। तर याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे। ह्या आमच्या छोट्या मोठ्या ज्या वडापावचे धंदे आहेत याच्या सर्वांची आमची मागणी आहे, कुठेतरी याच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे। महागाई वाढत असली आणि सगळ्यांच्याच वस्तूच्या किमती वाढत असल्या तरी त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे, हे तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।